सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। सातपुडाच्या कुशीत वसलेलं जंगल, जंगलातील दाट झाडी, तलाव, वन्यप्राणी व निसर्गरम्य परिसर। जंगलाच्या मध्यभागी असलेलं हे हॉटेल, टेंट, जिप्सी, राहण्याची व्यवस्था, चुलीवरचं स्वादिष्ट जेवण, हॉटेलमधील ग्रामीण संस्कृती, निसर्गाच्या सानिध्यात असलेला लॉन। मंडळी, आता तुम्ही म्हणाल हे सगळं कशासाठी आणि हे नेमकं काय? तर ऐका, हे आहे महेंद्रीचे जंगल आणि हे आहे या जंगलातील महेंद्री ॲग्रो टुरिझम हॉटेल। आता विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा आपल्या वरुड तालुक्यातच अगदी सातपुडाच्या कुशीत वसलेल्या महेंद्रीच्या जंगलातील निसर्गरम्य ठिकाणी सुरू झाले आहेत महेंद्री ॲग्रो टुरिझम हॉटेल, ज्यात तुम्हाला अगदी ग्रामीण संस्कृतीचं दर्शन होणार असून सोबतच महेंद्री जंगलातील तुम्हाला 40 किमी अंतराची जंगल सफारी करता येणार आहे। या हॉटेलमध्ये गावाकडील चुलीवरचं स्वादिष्ट जेवण तुम्हाला मिळणार असून सोबतच निसर्गरम्य ठिकाणी राहता देखील येणार आहे। या हॉटेलमध्ये राहण्यासाठी टेंट, सिंगल रूम, फॅमिली रूम उपलब्ध असून सोबतच हॉटेलच्या सुंदर लॉनमध्ये तुम्हाला विविध खेळ खेळता येणार आहे। या हॉटेलचे किचन अगदी आगळे वेगळे असून या ठिकाणी आपल्याला आदिवासी महिलांच्या हाताची आणि चुलीवरची भाकर व स्वादिष्ट जेवण सुद्धा मिळते। तसेच या हॉटेलमध्ये लग्न प्रसंगी किंवा इतर कार्यक्रम घेण्यासाठी मोठा हॉल सुद्धा उपलब्ध आहे। याच हॉटेलकडून जिप्सीने जंगल सफारी सुद्धा आपल्याला करता येते। वरुड पासून अगदी 18 किमी अंतरावर हे हॉटेल असून पांडुर्णा येथून 16 किमी अंतरावर हे हॉटेल आहे। या महेंद्री ॲग्रो टुरिझम हॉटेलमध्ये आणखी बऱ्याच गोष्टी उपलब्ध असून आम्ही या ठिकाणचा संपूर्ण आढावा घेतलाय, पाहूया। आपण आलेलो आहोत महेंद्री ॲग्रो टुरिझम हॉटेलमध्ये, म्हणजेच आपल्या वरुड तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळी, ज्या ठिकाणी सध्या संपूर्ण वरुड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण अमरावती, नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं आकर्षणाचं केंद्र बनलेलं हे निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हॉटेल, त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत विजू भाऊ। काय सांगणार आता आपण कशी जंगल सफारी करणार आहोत? या ठिकाणून आता तुम्ही निघाल्यानंतर हे महेंद्री संवर्धन क्षेत्रामध्ये जवळपास 40 किलोमीटरची सफारी तुम्ही आता आपण करणार आहे। त्याच्यामध्ये वाईपासून तर लिंगा, लोहद्रा, पंढरी, एकलवीर आणि वाईचा भाग आणि महेंद्रीचा भाग, असा म्हणजे पांडुर्णा अमरावती जो हायवेच्या दोन्ही साईडनं आपण सफारी करणार आहे 40 किलोमीटर। त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे 3 ते 4 तास। त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्राणी, वाघ, अस्वल, हरिण, मोर, लांड, म्हणजे सगळ्याच प्रकारचे प्राणी या जंगलामध्ये आपल्याला मिळणार आहे पाहायला। महेंद्री ॲग्रो टुरिझम हॉटेलच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आता करणार आहोत ती म्हणजे जंगल सफारी, आणि त्यानंतर बरंच काही या ठिकाणचं चुलीवरचं विशेष जेवण, या ठिकाणची सर्व असलेली सुविधा आणि विविध गोष्टी तुम्हाला दाखवणार आहोत। सुरुवातीला बघूया जंगल सफारी। आपण सध्या महेंद्री राखीव संवर्धन क्षेत्रामध्ये जे जंगल आहे त्याच्यामध्ये जंगल सफारी करतोय। आपल्यासोबत विजूभाऊ सिरराव आहेत आणि ते अगदी सुंदररित्या या जंगलाची माहिती आपल्याला देत आहे। अनेक काही वन्य प्राण्यांचं दर्शन देखील आपल्याला या जंगलामध्ये जंगल सफारी करत असताना झालेलं आहे आणि पुढे देखील मनमोहक असं निसर्गरम्य जे दृश्य आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघूया। आपण महेंद्री राखीव संवर्धन क्षेत्रात जंगल सफारी करत असताना पोहोचलेलो आहोत। तो म्हणजे आपण बघू शकतो की या तलावा नजीक आपण पोहोचलेलो आहोत आणि तलावामध्ये जे आहेत या ठिकाणचे जंगली प्राणी जे आहेत ते या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात। विदेशी पक्ष्यांचं आगमन या ठिकाणी होते आणि त्याचं जर दर्शन आपल्याला घ्यायचं असलं तर याच जंगलामध्ये ही कुठी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि या कुठीमध्ये जाऊन आपण अगदी सेफ्टी घेऊन वन्य प्राण्यांचं दर्शन घेऊ शकतो। काय सांगणार, या कुठल्या नावाने हा परिसर ओळखला जातो? हा महेंद्री म्हणून तलाव आहे।
या ठिकाणी वन विभागातर्फे एक कुटी बनवण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुमची राहण्याची बसण्याची सगळी व्यवस्था वर आहे, म्हणजे प्राण्यांपासून, आणि तिथून तुम्ही प्राण्यांचं निरीक्षण करू शकता. या तलावाच्या समोर अनेकदा 2 वाघ पाणी पितानी दर्शन, अनेकदा सकाळच्या वेळेला, म्हणजे जेव्हा 8 वाजता कोहळी ऊन असते त्यावेळेला अनेक पर्यटकांनी या ठिकाणी 2 वाघाची, एक वाघ आणि वाघीण ही पाहिलेली आहे. अनेक जणांनी दर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. आजकालच्या या इंटरनेटच्या युगामध्ये, सोशल मीडियाच्या युगामध्ये आपल्याला ते ग्रामीण भागात मिळायचं ते जेवण म्हणजे हंडीतलं मटण म्हणून सुप्रसिद्ध असते. ते हंडीतलं मटण आपल्याला आजकाल खायला मिळत नाही आणि चुलीवरच्या ते भाकरी, चुलीवरचं ते मटण आपल्याला मिळत नाही. मात्र महेंद्री ॲग्रो टुरिझम हॉटेलमध्ये ते प्रत्यक्षात आपण बघू शकतो. यांच्या किचनमध्ये आलेलो आहोत आणि ते चुलीवर मटणाची ती हंडी आहे आणि या बाजूनं ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या आपल्या हाताने चवीदार त्या भाकरी करतायत चुलीवर. आपल्यासोबत विजूभाऊ आहेत. कसं या किचन मध्ये आहेत, काय काय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं? या ठिकाणी म्हणजे आपली जी ग्रामीण संस्कृती होती पूर्वीची ती दाखवण्याचा आणि तसं जीवन जगण्याचा माझा म्हणजे लोकांकरता ते जे आपण पौष्टिक जेवण चुलीवरलं आपण देत होतो. गॅसमुळे अनेक अपाय, बिमाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहता चुलीवर भाकरी करून राहिल्या. ह्या सगळ्या माझ्याकडे 4ही आदिवासी महिला चुलीवरच्या भाकरी करत आहे. आणि या ठिकाणी आपण चुलीवरच हंडीत मटण, जसं बैरमचं मटण प्रसिद्ध आहे त्या या ठिकाणी आपण चुलीवरचं हंडीतलं मटण करतो आहे. आणि या ठिकाणी वापरण्यात येणारं जे काही दूध, पनीर असेल, दूध, दही, हे माझ्याकडे गोरक्षणसुद्धा या ठिकाणी आहे. त्या गोरक्षणमधून निघणारं दूध, हवा, गुलाबजामुन हे सगळं आपलं म्हणजे घरगुती जेवण ज्याला आपण म्हणतो ते प्रसिद्ध आहे. आणि त्याच्याकरताच या ठिकाणी जवळपास देशातले नव्हे तर विदेशातले सुद्धा 150 लोक एका वर्षात या ठिकाणी येऊन जेवण करून गेलेले आहे. त्यांना माझी मी प्रसिद्धी कधी केलेली नाही. स्वतःहून माउथ पब्लिसिटीच्या द्वारे आपल्याला या लोकांचा प्रतिसाद जो मिळतोय त्याचं कारणच आहे की सगळं चुलीवरलं या ठिकाणी आपण देतोय. जे ग्राहकांनी मागितलं ते या ठिकाणी मिळतं का? सगळंच मिळते. फक्त तुम्हाला फोन करून या ठिकाणी म्हणजे पूर्वसूचना, कारण हे टुरिस्ट सेंटर आहे. टुरिस्ट सेंटर असल्यामुळे आम्ही येणार आहे, आम्ही हे जेवणार आहे. तुमचा मेनू या ठिकाणी रोडगा पार्टी सुद्धा तयार केली जाते. बासुंदी असो, रसगुल्ले, हे सगळं या ठिकाणी दूध, पनीरचे जे काही वस्तू आपल्याला गोरक्षणमधून निघणारे आहे. आणि आम्ही या ठिकाणी तुम्ही पाहता हे शेणाने सारवलेले किचन आहे आणि हे किचन लाईव्ह किचन आहे. या ठिकाणी जे हे आहे यांचं मटण जवळपास या ठिकाणी आज 20 किलो मटण, 10 किलो फिश आणि 10 किलो चिकन अशी यांची बनवाई या ठिकाणी ते बाहेर चूल लागली आहे त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे डोळ्यासमोर बनवाई. लाईव्ह किचन आहे. तुम्ही येऊ शकता, तुम्ही स्वतः सुद्धा या ठिकाणी करू शकता. अनेक महिला येऊन भाकरी सुद्धा या ठिकाणी टाकते. सहजच या ठिकाणी आल्यानंतर निसर्गरम्य ठिकाणचं वातावरण बघून, या ठिकाणी मिळालेला आनंद बघून आपली राहायची जर इच्छा झाली किंवा थोडा वेळ उशीर झाला रात्री तर आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे, फॅमिली सोबत राहायचं आहे किंवा एकटं राहायचं आहे, तर या ठिकाणी अगदी सुंदर अशा रूम्स देखील उपलब्ध आहेत. ते तुम्हाला मी दाखवणार आहोत. आपण जर बघितलं तर बघू शकतो या ठिकाणी बेड, ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिल्या, सुविधा पुरवण्यात आलेल्या आहे. या बाजूने देखील आपण बघू शकतो या ठिकाणी फॅमिलीसाठी ही अटॅच रूम आहे विथ टॉयलेट, बाथरूम देखील या रूम मध्ये आपल्याला अटॅच मिळतं. आणि या बाजूने देखील आपण बघू शकतो की सर्व जे बेड आहे, थंडीचा जर काळ असला तर या ठिकाणी सर्व ते ब्लँकेट्स उपलब्ध आहेत. आपल्यासोबत विजूभाऊ आहेत. किती रूम्स आपल्याकडे उपलब्ध आहेत? माझ्याकडे 5 रूम उपलब्ध आहे. आणि माझ्या रूमचं वैशिष्ट्य असं आहे की मी इथे गाईच्या शेणानं सारवलेली जमीन आहे, म्हणजे टाईल्स वगैरे इथे या ठिकाणी आपण लावलेली नाहीये. कारण काय झालं, अलीकडच्या काळामध्ये आपला जमिनीसोबतचा आणि शेणाचा कॉन्टॅक्ट राहिलेलाच नाही. म्हणून जुना ज्या पद्धतीनं आपण शेणाचा हातपाय आपण लागत होता हातापायाला, तो कुठेतरी आपल्याला व्हायला पाहिजे. जमिनीचं अर्थिंग मिळायला पाहिजे. म्हणून शेणानं सारवलेली रूम या ठिकाणी आपण याचं मेंटेनन्स आहे. गाई आहे म्हणजे गाईचं शेण या ठिकाणी पण आठवड्यातून 2-3दा याचं सारवण करून व्यवस्थित साफसफाई या ठिकाणी केल्या जाते. अशा 5 रूम जवळपास 40-50 लोक राहण्याची माझ्याकडे व्यवस्था केलेली.
या ठिकाणी आपल्याला सिंगल बेडरूम देखील आपल्याला मिळू शकते आणि आपल्याला एकांतात एकटं राहायचं असेल तर या ठिकाणी ती रूम देखील उपलब्ध आहे. सहजच आहे, निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला जर रूम सोडून टेंट मध्ये राहायची इच्छा झाली तर तो टेंट देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि अतिशय जंगल सफारीचा आणि त्या टेंटचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या ठिकाणी फिरायलाच यायचं असं नाही, तुम्ही तुमच्या घरातील लग्न प्रसंगी कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो, एवढंच नव्हे तर या ठिकाणी बारशाचा देखील कार्यक्रम झालेला आहे आणि ते म्हणजे या हॉटेलची ते विशेषता आहे की या ठिकाणी हॉल देखील उपलब्ध आहे आपल्याजवळ. आणि काय सांगणार या हॉलची विशेषता आणि किती लोकांचा कार्यक्रम ॲट ए टाइम या ठिकाणी होऊ शकतो? या ठिकाणी 500 ते 1000 लोकांचा कार्यक्रम होऊ शकेल असा हा हॉल आहे. हॉलमध्ये तुम्हाला गरमी होणार नाही, पूर्ण नैसर्गिकरित्या हा हॉल तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी नुकताच तुम्ही पाहू शकता स्टेज आहे, हॉल आहे. या ठिकाणी खुर्च्या लावल्यानंतर जवळपास हा 2400 स्क्वेअर फूटचा हॉल आहे. 2400 स्क्वेअर फूटमध्ये खुर्च्या लावल्या जाते आणि या ठिकाणी कार्यक्रमाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होते. आपण बघू शकतो या ठिकाणी तुम्हाला एखादा राजकीय कार्यक्रम घ्यायचा असेल, एखादा लग्न प्रसंगी कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो स्टेज देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मोठा हा हॉल देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्व सुविधा युक्त हा हॉल आहे. आपण बघू शकतो अगदी थंडीचे दिवस आहे आणि या निसर्गरम्य ठिकाणी सातपुड्याच्या कुशीत वसलेलं हे जे जंगल आहे त्या जंगलामध्ये प्रचंड अशी थंडी लागते आणि त्या थंडीपासून बचाव करण्यासाठी, त्या शेकोटीचा आनंद घेण्यासाठी महेंद्री ॲग्रो टुरिझम हॉटेलने चक्क या ठिकाणी शेकोटीची देखील सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आपण बघू शकता आपल्यासोबत महेंद्री ॲग्रो टुरिझम हॉटेलचे मॅनेजर कृष्णा भाऊ आहेत. काय सांगणार, कसा प्रतिसाद मिळतोय पर्यटकांचा आणि ग्राहकांचा? आता मला जॉईन व्हायला जवळपास 2 महिने झाले आणि 2 महिन्यात मी माझा जो प्रतिसाद बघितला टुरिस्टचा तो एकदम प्रतिसाद आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉरेनचे, देशातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले, मध्य प्रदेश, इकडले तिकडले बाहेरील खूप चांगला म्हणजे प्रतिसाद मिळत आहे प्रत्येकांचा. आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मेनू अवेलेबल आहे, डिशेस अवेलेबल आहे, पार्टी हॉल आहे, पार्टी लॉन आहे, मॅरेज हॉल, मॅरेज लॉन, रूम्स अवेलेबल आहे. आपल्याकडे प्रशस्त किचन आहे सारवलेलं. त्यानंतर मेनूमध्ये काय काय आपल्याकडे मेनूमध्ये सगळ्याच प्रकारचा आहे, स्टार्टरपासून तर मेन कोर्सपर्यंत प्रत्येक गोष्टी अवेलेबल आहे. जसं म्हटलं की फ्रेंच फ्राईज वगैरे, लसण फ्राय, आलू पकोडा, ओनियन पकोडा, गोबी पकोडा, पनीर पकोडा, चिली पनीर इत्यादी सगळ्याच गोष्टी जे ग्राहकांनी मागितलं ते मिळू शकतं. प्रत्येकच वस्तू जे आपल्या वरुड तालुक्यातील जे शेकृपा हॉटेल आहे तिथे जे मेनू आपल्याला अवेलेबल होईल तेच मेनू आपल्या इथे पण अवेलेबल आहे.